नमस्कार आणि जॉबच्या जॉब हबमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका अशा भरतीबद्दल बोलणार आहोत जी खरंच खूप वेगळी आहे. ही फक्त नोकरी नाही तर भारताच्या एका मोठ्या बँकेचं भविष्य बदलणारं एक मोठं मिशन आहे. मग तयार आहात? चला, सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या जबरदस्त टेक्नॉलॉजीच्या दुनियेत एक चक्कर मारून येऊया. अगदी बरोबर प्रश्न आहे, नाही का? कारण आपल्या डोक्यात असलेली बँकेची जुनी प्रतिमा आता पूर्णपणे बदलत आहे. आता बँक म्हणजे फक्त पैसे काढण्याची आणि ठेवण्याची जागा नाही, तर ती एक हायटेक कंपनी बनत चालली आहे. आणि हेच आजच्या आपल्या चर्चेचं मुख्य केंद्र आहे. 275 हा फक्त एक आकडा नाहीये. ही संख्या आहे सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एका भव्य मिशनची. बँक तब्बल 275 स्पेशलिस्ट ऑफिसर्सना कामावर घेत आहे. या एका आकड्यावरूनच आपल्याला ह्या बदलाची भव्यता लक्षात येते. तर हे स्पष्टच आहे की ही काही साधीसुधी नोकर भरती नाहीये. हा एक खूप मोठा धोरणात्मक निर्णय आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया स्वतःला एक डिजिटल फर्स्ट बँक बनवण्यासाठी एक मजबूत पाया तयार करत आहे. हे मिशन फक्त बँकेची काम करण्याची पद्धत नाही, तर तिची संपूर्ण ओळखच नव्याने घडवणार आहे. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणजे नक्की कोण? तर हे नेहमीचे बँक कर्मचारी नाहीत. हे आहेत आपापल्या क्षेत्रातले तज्ज्ञ, एक्सपर्ट्स, जे आपल्या विशेष ज्ञानाने आणि कौशल्याने बँकेचं भविष्य घडवणार आहेत. हे आहेत ते टेक विझर्ड्स, जे बँकेचा चेहरा-नोहरा बदलणार आहेत. चला तर मग आता या मिशनच्या अगदी आत डोकावून पाहूया. या 275 जागांमध्ये तब्बल 21 वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत. आता हे सगळं समजायला थोडं किचकट वाटू शकतं, म्हणून आपण या सगळ्या भूमिकांना 3 सोप्या आणि सरळ गटामध्ये विभागणार आहोत. तर सर्वात आधी भेटूया द बिल्डर्सना. नावाप्रमाणेच हे ते लोक आहेत जे बँकेच्या नवीन डिजिटल जगाची पायाभरणी करणार आहेत. हेच आहेत भविष्यातील बँकेचे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्स. आता हे आकडे बघा. IT ऑफिसरच्या तब्बल 82 जागा. विचार करा. आणि सोबतच आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपर्स, डिजिटल चॅनल मॅनेजर्स आणि क्लाउड मॅनेजर्स. म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं झालं तर हेच लोक आहेत जे आपले बँकिंग ॲप्स बनवणार आहेत, क्लाउडची सगळी सिस्टम सांभाळणार आहेत आणि प्रचंड मोठ्या डेटाला व्यवस्थित आकार देणार आहेत. आता किल्ला तर बांधला, पण त्याचं रक्षण कोण करणार? त्यासाठीच आहे आपली दुसरी टीम, द गार्डियन्स. बिल्डर्सनी जे डिजिटल जग उभं केलं आहे त्याला सुरक्षित ठेवण्याची सगळी जबाबदारी यांच्या खांद्यावर आहे. इथे एक गोष्ट विशेष लक्षात घेण्यासारखी आहे. सायबर सिक्युरिटीसाठी तब्बल 38 जागा आहेत. यावरूनच कळतं की आजच्या काळात बँकेसाठी सुरक्षा किती जास्त महत्वाची आहे. हे गार्डियन्स 24 तास बँकेच्या डिजिटल मालमत्तेचे रक्षण करतील. आणि आता भेटूया त्या लोकांना जे या पूर्ण मिशनला दिशा देणार आहेत. आपली तिसरी आणि शेवटची टीम, द स्ट्रॅटेजिस्ट. हे लोक डेटाचा आणि आपल्या आर्थिक कौशल्याचा वापर करून बँकेच्या भविष्याची आखणी करतील. इथे बघा, डेटा सायंटिस्ट आणि एवढंच नाही तर जनरेटिव्ह AI स्पेशलिस्ट. ह्या पदांवरून बँकेची दूरदृष्टी स्पष्ट दिसते. बँक फक्त आजचा विचार नाही करत आहे, तर येणाऱ्या 10 वर्षांचा विचार करतेय. हे स्ट्रॅटेजिस्ट्स डेटाच्या महासागरातून बँकेसाठी योग्य मार्ग शोधून काढतील. बरं, इतकं सगळं ऐकून जर तुम्हालाही वाटत असेल की ह्या मोठ्या मिशनचा एक भाग बनावं, तर पुढची माहिती खास तुमच्यासाठी आहे. लक्ष देऊ नये का? या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत, त्यामुळे त्या कुठेतरी लिहून ठेवा. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 23 मार्च 2024. वेळ फार कमी आहे, त्यामुळे अजिबात उशीर करू नका. परीक्षा आणि मुलाखत दोन्ही एप्रिल महिन्यातच होतील. अर्ज करण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे. फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी आपल्याला हव्या असलेल्या पदासाठीची पात्रता आणि अनुभव तपासा. मग डेडलाईनच्या आत ऑनलाईन अर्ज करा. आणि हो, त्यानंतर लगेचच परीक्षेच्या आणि मुलाखतीच्या जोरदार तयारीला लागा. आता बोलूया अर्ज शुल्काबद्दल. जसं की आपण पाहू शकतो, जनरल, OBC आणि EWS उमेदवारांसाठी हे शुल्क आहे 850 रुपये, तर SC, ST, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी फक्त 175 रुपये आहे. चला, आता थोडं मागे जाऊन मोठ्या चित्राकडे पाहूया. कारण ही भरती फक्त नोकरीची संधी नाहीये, तर यातून संपूर्ण बँकिंग इंडस्ट्री कुठे चाललीये याचा एक मोठा संकेत मिळतो. हे वाक्य आहे का? सर्वात मोठ्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका आता मूळतः टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये रूपांतरित होत आहेत, ज्या पैशांचे व्यवहार करतात. म्हणजे विचार करा, बँक आता फक्त बँक राहिली नाहीये, ती एक टेक कंपनी बनतीये. ही खूप मोठी क्रांती आहे.
आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. जसं कोड आणि डेटा हेच आपलं नवीन चलन बनत आहे, तर विचार करा, भविष्यात बँकिंगमध्ये यशस्वी होण्यासाठी आपल्याकडे कोणती स्किल्स असायला हवीत? यावर नक्कीच विचार करा. तर आजच्या या जबरदस्त चर्चेत सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आशा आहे की तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल. जॉबचे जॉब हब पाहिल्याबद्दल धन्यवाद. नॉलेज हबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.